श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत गुरुग्रह मार्गी अवस्थेमध्ये येत आहे. 11 मार्च 2026 रोजी हा शुभ दिवस आहे, ज्या दिवशी गुरुग्रह मार्गी अवस्थेमधून मिथुनेतनं गोचर करणार आहेत. मिथुन राशीमधनं जेव्हा गुरूंचं गोचर हे वक्री अवस्थेमध्ये होतं, गेल्या 28 नोव्हेंबर पासून ते वक्री अवस्थेमध्ये याच राशीतनं गोचर करत होते. तुमच्या जीवनामध्ये विशिष्ट परिवर्तन, बदल त्यांनी घडवले किंवा कुठलंही आव्हान किंवा नवीन संधी या दोन्ही गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या. आता मार्गी अवस्थेत आल्यानंतर तुमच्या मेष राशीच्या जातकांना कोणती शुभ फळे देऊ शकतात किंवा कोणते बदल परिवर्तन घडवणार आहेत, यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे तृतीय स्थानातनं मिथुन राशीतनं गुरूंचा गोचर आहे. मार्गी अवस्था म्हणजे काय प्रथम समजून घेऊयात. मार्गी अवस्थेतील ग्रह हा स्वतःच्या योग्य गतीने क्रमण करण्यास सुरुवात करतो, याला मार्गी अवस्था म्हणतात. जेव्हा ग्रह वक्री होतो त्यावेळेस तो थोडेसा विशिष्ट अंतराने हळूवार चालला आहे असं जाणवतं किंवा असा भास होतो, परंतु फक्त त्याची गती थोडी मंदावलेली असते आणि या स्थितीला वक्री अवस्था अशी म्हणतात. आणि ही वक्री अवस्था गुरुग्रहाची 28 नोव्हेंबर पासून सुरू होती. आता गुरुग्रह मार्गी अवस्थेमध्ये आलेले आहेत. मार्गी अवस्थेतील गुरु तुम्हाला काय देऊ शकतात, तर सर्वात प्रथम तृतीय स्थानाचे शुभ फळ देणार आहेत. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही परिश्रम करताय, तुम्ही जे एखादं कार्य हाती घेतलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, त्या कार्याला योग्य गतीने पुढे घेऊन जाण्याचं कार्य गुरुकृपेने होणार आहे. गुरुग्रह हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे आपल्या नवग्रह मंडळातील, जो आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो. कारण गुरुवरनं ज्ञान, संतती, संपत्ती अशा विविध विषयांवरती जाणून घेता येतं. मग या गुरूंचं गोचर जेव्हा तृतीय भावातनं होतं, त्यावेळेस सगळ्यात प्रथम फळ काय मिळतं, तर मार्गी अवस्थेतील गुरु या तृतीय स्थानातनं तुमच्या कामाला योग्य गती देऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे AI सॉफ्टवेअर किंवा इंटरनेट संदर्भातील कुठलीही कार्य तुमची असतील किंवा तुम्ही फायनान्स क्षेत्रामध्ये काम करता, तर तुमच्या सगळ्यांसाठी योग्य आणि सुवर्ण अशी संधी प्राप्त करून देणार आहेत. मार्च नंतर हा कालावधी असणार आहे. 11 मार्च नंतर हा कालावधी असणार आहे. याचबरोबर गुरुग्रहाच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्टी येणार आहे, त्या त्या ठिकाणी सुद्धा शुभ फळे प्राप्त होणार आहेत. सर्वात प्रथम गुरुग्रहांची 5, 9 आणि 7 अशा 3 दृष्ट्या आहेत. पंचम दृष्टी गुरुग्रहाची ही सप्तम स्थानावर येत आहे. 7वं घर हे जोडदाराच्या सुखाचं आहे, पार्टनरशिप मधील व्यवसायाचं आहे. या सर्व दृष्टीने विचार केला तर गुरूंची या ठिकाणी येणारी दृष्टी तुम्हाला लाभदायक ठरते. तुमच्या पार्टनरकडनं तुम्हाला सुख प्रदान करून देते. मतवैचारिकता, मतभेद यामुळे थोडंसं तुम्ही त्रस्त झाला होतात. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला विशिष्ट गोष्टींसाठी अनुमती प्राप्त करून घेण्यासाठी किंवा सहमती मिळवण्यासाठी थोडासा संघर्ष होत होता. तो आता कुठेतरी थांबेल. तुमच्या निर्णयांवरती प्रत्येक वेळेस काही अनुमोदन प्राप्त होत नव्हतं, ते आता मिळू लागेल. असे शुभ फळे देणारा हा गुरु हा तुम्हाला विशेष चांगली फळे प्राप्त करून देईल. दुसरी गोष्ट म्हणजे गुरुग्रहाची ज्यावेळेस सप्तमावर दृष्टी येते, त्यावेळेस पार्टनरशिप मधील व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं. एखाद्याला नुसती विचार होते किंवा कृती करण्यासाठी वेळ घेत होतात तुम्ही, की मला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, अमुक मित्र मैत्रीण किंवा आपल्या जोडीदारासोबतच हा व्यवसाय सुरू करायचा असा फक्त विचार होता. आता तुम्ही कृती करू लागाल, कारण गुरुग्रहांची पंचम दृष्टी या सप्तम स्थानावर येत असल्यामुळे तुम्हाला पार्टनरशिपमध्ये योग्य व्यवसाय करणारा पार्टनर मिळू शकतो आणि त्याच्या साथीने सोबत राहून तुम्ही योग्य पद्धतीने बिझनेस करू शकणार आहात. ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना एक विशिष्ट परिवर्तन झालेलं दिसेल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काय त्रुटी आहेत, काय कमतरता आहेत, त्या जाणून घेऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवरती विशेष नियोजन करू शकणार आहात. असेही चांगले सुंदर फळ गुरुकृपेने प्राप्त होणार आहे. तुम्ही जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यासाठी काही विशिष्ट लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्यात, काही मीटिंग्स प्लॅन करायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा 11 मार्च नंतर अत्यंत उत्तम कालावधी आहे. या दरम्यान तुम्ही ज्या ज्या लोकांसोबत भेटीगाठी घेणार आहात किंवा तुमचा बिझनेस अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहात, त्या सुद्धा गोष्टी अगदी उत्तम आणि सुलभतेने होऊ शकतात. म्हणजे गुरुग्रहांचे हे पंचम दृष्टीतलं फळ किती महत्त्वपूर्ण आहे तुमच्या लक्षात आलं असेल. गुरुग्रहांची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर येते. भाग्यस्थानामध्ये गुरुग्रहांची स्वतःची रास आहे आणि धर्मस्थान हे गुरुग्रहांचं स्वतःचं स्थान आहे. त्यामुळे गुरूंची जेव्हा या ठिकाणी दृष्टी जाते, तेव्हा शुभ संकेत वारंवार मिळतात. तुम्हाला कुठल्याही कार्यासाठी एक स्वतःचं जे प्रोत्साहन हवं आहे, स्वतः इच्छाशक्ती हवी आहे, ती प्रदान करतात
आणि त्या अनुषंगाने तुम्ही कृती करू लागता. सध्या स्थितीमध्ये तुम्हाला शनी महाराजांची 7.5 सुरू आहे. 7.5 मध्ये अनेक वेळा एक कार्य करावं लागतं आणि मग सक्सेस मिळतो किंवा मग त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं, असं निश्चित होत असतं. परंतु गुरुग्रहाची ही दृष्टी भाग्यस्थानावर येणारी तुम्हाला त्या सगळ्या संघर्षातनं बाहेर काढू शकते. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे, अशा वर्गाला सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी असणार आहे. गुरुग्रहांची नवम दृष्टी ही 11व्या घरावर येत आहे. 11व्या घरामध्ये राहू आहेत. कुंभ राशीमध्ये राहू आहेत आणि या ठिकाणी गुरुदेवांची दृष्टी येत आहे. आता परिवर्तन काय होईल, तर तुम्ही जे काही लाभ प्राप्त करू इच्छिताय, आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू इच्छिताय, त्यामध्ये राहू ग्रहांची त्या ठिकाणी असणारी उपस्थिती यामुळे येणारे जो काही व्यत्यय आहे, तो व्यत्यय आता कमी होऊ शकतो. म्हणून सुद्धा तुम्हाला गुरूंची ही नवम दृष्टी लाभस्थानावर आलेली लाभदायक ठरू शकते. मग तुमच्या लक्षात आलं असेल, गुरुग्रह तुम्हाला लाभांमध्ये सुद्धा वृद्धी करून देणार आहेत. त्या दरम्यान तुम्हाला अनेक मोठ्या गुंतवणुकीची संधी मिळू शकते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना खूप बारकावे विचार करून त्या ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. कारण 7.5 तुम्ही जात आहात, परंतु गुरु महाराज तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहितच करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील धोके आता कमी होणार आहेत. याचबरोबर गुरुग्रहाच्या ज्या 5, 7, 9 दृष्ट्या जशा आल्या त्याप्रमाणे आपण माहिती घेतली. तसेच गुरु ज्या ठिकाणी असतात तेथे जडत्व निर्माण करत असतात. तेथे थोडेसे फळ देताना थोडासा वेळ लागू शकतो. म्हणजे काय, तर गुरु तृतीय स्थानात आहेत. तर तृतीय स्थानाचं फळ काय, तर तुम्हाला स्वतःच्या हाताला परिश्रम, दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाचे योग, या ठिकाणी थोडेसे परिणाम जाणवू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त प्रवास होईल आणि त्या प्रवासामध्ये थोडेसे पोटाचे विकार उद्भवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही काम आता नियोजित करणार आहात, त्या कामामध्ये तुम्हाला गती प्राप्त होणार आहे. तर या दृष्टीने सुद्धा गुरूंची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मग आता गुरुग्रहाची जास्तीत जास्त शुभ फळे प्राप्त व्हावीत आणि अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी, यासाठी काय केलं पाहिजे, तर आता इथून पुढे म्हणजे 11 मार्च नंतर तुम्हाला कायमस्वरूपी गुरुदेवांचा जप करायचा आहे. कोणता जप कराल, तो खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो जप तुम्हाला रोज म्हणायचा आहे, जेणेकरून गुरूंची कृपा तुमच्यावर होईल. याचबरोबर गुरुग्रहाचं दान तुम्हाला करता आलं तर नक्की करा. गुरुग्रहासाठी कोणती दानं करावीत यासाठीची सुद्धा माहिती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. गुरुग्रहाचं शुभफळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. मग ते अन्नदान काय कराल, तर पिवळ्या रंगाची हरभऱ्याची डाळ आणि गूळ याचा नैवेद्य तुम्ही गुरुग्रहाच्या मंदिरामध्ये अर्थात दत्त मंदिरामध्ये देणं तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तसेच गरजू व्यक्तींना गूळ आणि डाळ या स्वरूपातलं अन्नदान केलं तर निश्चित तुम्हाला गुरूंची कृपा प्राप्त झालेली दिसेल. तुमच्या जीवनातील संघर्षमय प्रवास थांबवून आता उत्कर्ष, लाभ, प्राप्ती घडून येणार आहे. मग या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे. 11 मार्च 2026 नंतर तुमच्या जीवनामधील आनंददायी आणि शुभ काळ सुरू होत आहे. या सगळ्या गोष्टींचा लाभ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. आता 11 मार्च नंतर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करायचं आहे. जे कार्य हाती घ्यायचं आहे ते अगदी उत्तम आणि यशस्वीपणे मी पूर्ण करू शकतो, हा आत्मविश्वास देण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद तर आहेच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.